तर नागपूर काटोल रस्त्यावर झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या तरुणालाच पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे। पोलिसांच्या या मारहाणीमध्ये कपिल रेवतकर नावाच्या तरुणाच्या कानाचा पडदा फाटलाय। त्याला एका कानाने ऐकू येणं बंद झालंय। कपिल रेवतकर यांनी दोषी पोलिसांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। 24 फेब्रुवारीला जुन्या वैमनस्यातून रस्ता अडवून झालेली शिवीगाळ, जीवे मारण्याची मिळालेली धमकी आणि मारहाण यानंतर कपिल रेवतकर नावाचा तरुण काटोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेला होता। मात्र नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्याला न्याय न देता वाद घातला। या मारहाणीमध्ये कपिल रेवतकरच्या एका कानाचा आतला पडदा फाटलाय। दरम्यान या संदर्भातली कोणतीही तक्रार घ्यायला पोलीस तयार नाहीत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिसांविरोधात कारवाई करावी अशी मागणी कपिल रेवतकरने केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने। मला मागून 2-3 थापड मारल्या होत्या कानावर। कोणी मारलं? मला तर मागून मारलं, पण माझं लक्ष नाही। पण PI साहेबांनी असं म्हटलं की जर तू शांत नाही राहशील तर मी याला मारील। म्हणजे कोणत्या पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली हे तुम्ही पाहू नाही पाहू शकलो नाही सर। नवरात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ज्या मॅडम होत्या त्यांनी चेकअप केल्यानंतर म्हटलं की तुझा आतील कानाचा पडदा फाटलेला आहे। किती दिवसात दुरुस्त होऊ शकेल किंवा काही शस्त्रक्रिया करावी लागेल? त्यांनी असं म्हटलं की 1.5 ते 2 महिने लागतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।